मी सर्वांना विनंती करतोय की कार्यक्रमाची सुरुवात आपण महाराष्ट्र गीताने करूया. वर्षाच्या पुढे झालेले असे काही दिव्यांग आहेत, त्यांची आपल्याला मतदार नोंदणी करायची आहे. आणि एवढंच नाही तर प्रत्येक दिव्यांगांना मतदानासाठी जाण्यासाठी जी जी गोष्ट लागते ती आपलं शासन निवडणूक आयोग आपल्याला पुरवतो. त्यासाठी निवडणूक आयोगाने PWD ॲप तयार केलेला आहे. त्या ॲपमध्ये आपण ती माहिती कळू शकतो आणि त्या पद्धतीने आपल्याला व्हीलचेअर, ट्रायसिकल, मदतनीस ज्या ज्या गोष्टी हव्या आहेत त्या गोष्टी आपल्याला मतदानाच्या दिवशी निवडणूक आयोग पुरवतो. इथपर्यंत सोय झालेली आहे की अशी जी मुलं असतात सी आणि सू याच्यातला फरकच कळत नाही, अति मतिमंद हे विद्यार्थी थोडेसे वंचित आहेत. आपण एकच काम करायचं आहे सर्वांनी मिळून की असे जे आपल्या आसपास आपल्या गल्लीमध्ये आपल्या शहरामध्ये जे असे मतदार आहेत यांना आपण यांची मतदार नोंदणी करून घ्यायची आणि त्यांना प्रत्यक्ष मतदानामध्ये सहभागी करायचे. एवढंच या प्रसंगी आपल्याला विनंती करतो. आणि आपल्याला या कार्यक्रमातून एकच प्रेरणा घेऊन जायची आहे की मी मतदार आहे, मी माझं नाव नोंदवलेलं आहे, पण मी आणखीन कसं 5 किंवा 10 लोकांचं 18 वर्ष पूर्ण झालेल्या नागरिकांचं कसं मतदान नोंदविल आणि मतदान प्रक्रियेमध्ये प्रत्यक्ष मतदानाला त्यामध्ये मतदानासाठी त्याला सहभागी करून घेईल. एवढीच आपली प्रेरणा या कार्यक्रमात घेऊन जायची आहे. तुम्ही पुढे आला पाहिजे. तुम्ही तुमच्या सिटीचा असेल, तुमच्या डिस्ट्रिक्टचा असेल, त्याच्या विकास कामासंदर्भात चर्चा करून घेतला पाहिजे. सर्व प्रक्रियामध्ये तुम्ही इन्व्हॉल्व करून घेतला पाहिजे ताकी एक रेस्पॉन्सिबल सिटीजन तुम्ही कसे होऊ शकतो आणि तुमच्या ॲज ए नागरिक तुमचे जो कर्तव्य असतात तो तुम्ही कसे अंमलबजावणी करतो याचा आपण चांगल्या पद्धतीने एक अंमलबजावणी सर्वांकडून अपेक्षित आहे. आणि तुम्हाला हे सुद्धा माहीत आहे की आता किती चुकीच्या पॉईंट्सवर इलेक्शन लढतात. म्हणजे जाती असेल, धर्म असेल, म्हणजे जातीच्या यामध्ये म्हणजे पूर्ण कॅम्पेनिंग असतात, या कोणाच्याही धर्माच्या लाईन्समध्ये पूर्ण कॅम्पेनिंग असतात. आणि तो चालतात, तसं नाही चालणार नाही, म्हणजे तो जास्त चालतात. त्यामुळे असे नागरिक, असे नवीन पिढी तुम्ही जातीच्या पुढे जाऊन, धर्माच्या पुढे जाऊन विकासाच्या मुद्द्यावर एक कॅन्डिडेटला कसे निवडून आणू शकतो हे बघा जबाबदारी तुमच्याकडे आहे. त्यामुळे एक वोट म्हणजे तो त्यासाठी असतात तुम्ही किती रेस्पॉन्सिबल असतात, तुम्ही किती इम्पार्शियली तुम्ही वोटिंग करतात. आणि वोटिंग म्हणजे एकदम समान ग्राउंड असतात. आता असं कधी नसतात की कुठलाही श्रीमंत व्यक्ती आला त्याला 2 वोट दिला, तसं अजिबात नसतात. म्हणजे वोट म्हणजे सर्वांना एकच असतात. म्हणजे सर्व नागरिक इलेक्शन प्रक्रियामध्ये एकच आहे. त्याचं महत्त्वपूर्ण तुम्ही समजून घेतला पाहिजे आणि त्याप्रमाणे तुम्ही भविष्यामध्ये तुमचा परिवार असेल, तुमचा मित्र असेल, मित्रमंडळी असेल, सर्वांना याचा महत्त्व आणि इम्पॉर्टन्स हे किती आहे हे बघून तुम्ही पुढच्या प्रक्रिया करणं अपेक्षित आहे. परत या कार्यक्रमासाठी उपस्थित केला सर्वांना मी शुभेच्छा देतो. आणि आमच्या जिल्ह्यासाठी चांगल्या पद्धतीने सर्व इलेक्शन जो विधानसभा आणि लोकसभा जो मागच्या वर्षीमध्ये घेतला होता, नगर परिषद आम्ही ऑलरेडी घेतला आणि पुढे जो जिल्हा परिषद येणार आहे यामध्ये काम करणारं सर्व यंत्रणाला खूप अवघड काम करतात, खूप टफ सिच्युएशनमध्ये काम करतात. सर्वांना मी मनपासून शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या दिवशी उपस्थित माननीय जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन सरांचे या छोटेखानी कार्यक्रमात आपण मनापासून आभार मानतो. संपूर्ण निवडणूक विभागामार्फत सरांच्या जे आपल्याला आवाहन आहे ते सुद्धा आपण पाळणं आवश्यक आहे की यापुढे मतदानाचा पर्सेंटेज वाढलं पाहिजे, यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणं अपेक्षित आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित माननीय उपजिल्हा निवडणूक अधिकारी शैलेश सूर्यवंशी सर, कविता जाधव मॅडम, राजेंद्रजी लाड, इथे कॉलेजचे प्राध्यापक मंडळी ज्यांनी सर्व आयोजन केलं. आपल्या बीड शहरात भव्य दिव्य स्वरूपात स्वस्त दरात
घर बांधकामाचे मटेरियल मिळण्याचे एकमेव ठिकाण चौरे हार्डवेअर बीड. या ठिकाणी तार, खिळे, सिमेंट, लोखंड, सल्ला, केमिकल इत्यादी साहित्य होलसेल दरात मिळतील. संपर्क यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाजवळ बीड. याच परिसरात 4 मोठे हॉल आणि 4 गाळे किरायाने देणे आहे. संपर्क 98 50 16 39 07.